आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पुण्यामध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले। पुण्यामधल्या बारामती, पर्वती आणि सुप्यामध्ये अजित पवारांसाठी बॅनरबाजी। कराडमध्ये निकालाआधीच अतुल भोसलेंचे आमदार म्हणून बॅनर झळकले। कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध डॉक्टर अतुल भोसलेंमध्ये लढत। प्रचार काळामधील नेत्यांची वादग्रस्त विधानं आयोगाच्या रडारवर। मुंबई कार्यालयानं केंद्रीय मुख्य आयुक्तांकडे अहवाल पाठवला। बटेंगे तो कटेंगेसह सज्जाद नोमानींच्या वक्तव्याचाही समावेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये नोट फॉर वोटचा इम्तियाज जलील यांचा आरोप। मतांसाठी भाजपच्या अतुल सावेंनी पैसे वाटले। पत्रकार परिषदेमध्ये व्हिडिओ दाखवत जलील यांचा दावा। काँग्रेस नेते नसीम खान यांची सुरक्षा वाढवली। कार्यालयामधून 2 संशयित ताब्यात घेतल्यानंतर सुरक्षेमध्ये वाढ। संशयितांच्या मोबाईलमध्ये कोड वर्ड सापडल्यानंतर सुरक्षा वाढवली। इम्तियाज जलील यांच्या आरोपानंतर आंबेडकर नगरमधील महिला आक्रमक। जलील यांच्या फोटोला काळं फासत जोडे मारो आंदोलन। महिलांकडून निदर्शनं। सांगलीच्या मिरजेमध्ये मतमोजणी केंद्रावर राखीव असलेले ईव्हीएम मशीन आणल्यामुळे गोंधळ। ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी घेतला आक्षेप। रत्नागिरीच्या चिपळूण पोलीस ठाण्याबाहेर माहितीच्या कार्यकर्त्यांची गर्दी। ईव्हीएम ठेवलेल्या परिसरात 4 अज्ञात व्यक्ती फिरत असल्याचा कार्यकर्त्यांना संशय। पोलिसांकडून संशयितांना ताब्यात घेत चौकशी। मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळकेंच्या विरोधात गुन्हा दाखल। ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। जवळपास 50 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती।